मैं और अबू जाएगा। हेलो। चलिए प्लीज मैदान में जाइए। अंपायर आपसे निवेदन है कि आप मैदान में फैल जाइए। अबू सुफियान जी और यूनुस शेख जी, आज के दिन का चौथा मुकाबला प्लीज। आज 10 मुकाबले हैं और 10 मुकाबले को अगर सटीक टाइम के अनुरूप अगर पूर्ण करने हैं तो प्लीज जल्दबाजी कीजिए। लेट्स मैच स्टार्ट। पहली गेंद पर पहला संभावना यहां पर द्विधा मनस्थिति में थे, मारू या डिफेंस करूं। द्विधा मनस्थिति में बरकरार रखते हुए डिफेंस खेला, जाने भर दिया। पहली गेंद प्रसाद की अच्छी गेंदबाजी। दूसरी गेंद खड़े खड़े खेलने का प्रयास का गलत शॉट हो सकता है, शायद ये संभावना हाथ अंदर है। ओ इस कैच को ड्रॉप कर दिया। आसान सा कैच था लेकिन हड़बड़ी जल्दबाजी कहीं ना कहीं नजरें हटी और वही दुर्घटना घटी। गेंद गई सीधे हाथ में से निकलकर जमीन पर। सागर के लिए प्रसाद तीसरी गेंद, अच्छी गेंद, ये बढ़िया गेंद है, ये बढ़िया शॉट है, ये बढ़िया शॉट है। बढ़िया गेंद पर बढ़िया शॉट लगना बहुत विरल होता है, बहुत ही कम दिखाई देता है। शानदार 6 रन। हाँ हाँ बोल दिया, हो गया। तो रन संख्या पहुंची कुल मिलाकर 7 पर 3 गेंदों की समाप्ति के बाद। फिर एक बार श्री गणेश सेक्टर 2 की बल्लेबाजी। हालांकि उन्होंने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का जो निर्णय लिया है, अब तक कह सकते हैं कि 3 गेंदों की समाप्ति के बाद जैसे ही छक्का लगा, अब लगने लगा कहीं निर्णय सही तो नहीं। देखते हैं, सही होना अगर करना है तो इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी। ये गेंद कड़ा प्रहार करना चाहते थे, खड़े खड़े खेलने का प्रयास किया था। आमतौर पर देखा जाता है आदरणीय तुषार पारके जी का यहाँ पर आगमन हो चुका। मैं तहे दिल से उनका स्वागत करता हूँ। विनोद जी से निवेदन है कि तुषार पारके जी का पुष्पगुच्छ स्वरूप से उनका स्वागत कीजिए। ये अगली गेंद बढ़िया गेंद थी, छटाने वाली गेंद थी, फंसाने वाली गेंद थी। डॉट बॉल, खाली गेंद। लगातार 2 गेंदे डॉट। 5 गेंदों की समाप्ति, रन संख्या 7 पर। लगातार 3 गेंदे डॉट। कसावट भरी गेंदबाजी हुई। कुल मिलाकर पहले ओवर की समाप्ति। प्रमोद की इस पहली गेंदबाजी पर केवल रन बने हैं 7। नेक्स्ट मैच का शीट किधर है? अभी है केटीपी बॉयज रंजन देवी। अच्छा दादा इसका भी अनाउंस कर देना, केटीपी बॉयज और रंजन के टॉस का बॉस इनिंग के बाद। तो पहली ओवर की समाप्ति के बाद रन से के 7 पर कहीं यहां पर ऐसा ना प्रतीत हो कि सेक्टर 2 के श्री गणेश टीम की टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का जो निर्णय लिया है वो कहीं गलत न साबित हो। लेकिन अभी भी गेंदें बाची है 18, तो ये यकीनन संभव है यहां पर कि अच्छी अगर सोच, अच्छी बल्लेबाजी होती है तो सोच के साथ बल्लेबाजी अगर अच्छी मिलती है तो अच्छा स्कोर बन सकता है। ये गेंद उछाल भरी गेंद थी दीपक की पहली गेंद, लेकिन बहुत बाहर थी गेंद, उछाल ज्यादा थी। वाइड बॉल का यहां पर इशारा होता हुआ रन आई 1, रन संख्या पहुंची 8 पर। 6 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या बिना कोई विकेट खोए 8 पर। श्री गणेश सेक्टर 2 की बल्लेबाजी, साई एकविरा 11 की गेंदबाजी। ये गेंद उछाले गेंद को, खड़े खड़े बेहतरीन शॉट।
खेल दिया। जितना उछाल उतनी उछाल, हवाई सफर और सीधी गेंद स्टेडियम से बाहर। 6 रन। रन संख्या 14 तक पहुंच चुकी है। धाव संख्या 14 वर पोहोचली आहे। चांगला आक्रमक फलंदाजीचा एक प्रत्यक्षित करून दाखवतोय तो शैलेश। पुनश्च एकदा शैलेश तयार होते फलंदाजीवर। इकडे मात्र गोलंदाज थोडासा धास्तावला असेल दीपक। दीपक दीपक तयार होतोय दुसरा चेंडू घेऊन। राईट मोर द विकेट, फटकावलाय, चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः करतोय, इथे धावची संधी होऊ शकते। ओ ओ, गलत निर्णय धाव घेण्याचा, कारण चेंडू हातामध्येच घुटमळत होता। हातामधून सुटला असता, बाहेर गेला असता तर वेगळी गोष्ट होती, पण हातामध्येच होता, वरती उडाला होता फक्त। पण तिथे मात्र सागरनं गलत केली। एक पहिला विकेट बाद होतोय तो श्री गणेश सेक्टर 2 संघाचा। पहिलं खिंडार, पहिलं भगदाड पडतंय। धावसंख्येला मात्र आता खेळ बसते की काय बघायचंय, निर्णय चुकतोय की काय बघायचंय। आतापर्यंत 8 चेंडू संपल्यात, 8 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या होती 1 बाद 14 वर। 8 चेंडू 14 धावा झालेल्या आहेत। नवीन फलंदाज जातोय सतीश सनस, एक आक्रमक फलंदाज ज्याच्या बऱ्याचशा खेळ्या मी बघितल्यात। समालोचन करताना एक मजा येते या फलंदाजाला बघताना। जी मोठी फटकेबाजी होते ती नक्कीच फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे। पण सध्या तरी नॉन स्ट्राईकवर, स्ट्राईकवर आहे शैलेश। हा चांगला फटका, झेल आहे। ओ ओ, पुढे आलास मित्रा, खूप पुढे आलास। जी धाव होती ती कंट्रोल करायला हवी होती, चेंडूच्या अनुषंगाने धावायला हवं होतं, पण पोहोचू शकला नव्हतं। धावसंख्या मात्र 2 ने 1 ने वाढली, पोहोचली 15 वर। धावसंख्या 15। तर सतीश येतोय स्ट्राईक वर, एक खंदा फलंदाज आहे, मजबूत फलंदाजी ज्याची क्षमता आहे। आता मात्र दीपकचे मनसुबे काय असतील, रणनीती काय असेल, कारस्थान काय असतील सांगता येत नाही, पण फंद्या फलंदाजाला जर रोखायचं असेल तर अचूक टप्पा भेदक गोलंदाजी करावीच लागेल। आणि तो दीपक चौथा चेंडू घेऊन राईट मोर द विकेट, चांगला फटका, झेल आहे, झेल बाद। दीपक मात्र फसवण्यात यश प्राप्त करतोय। लालच भुरी बला, सतीशनं हेरलं होतं, ग्राउंड छोटा आहे, मैदान छोटा आहे, मी लगेच पार करीन, पण मी फसवी खेळपट्टी आहे। त्या फसव्या खेळपट्टीवर मात्र मोठे फटके खूप विरळ पाहायला मिळतात। तुमच्या 3 गोष्टी चांगल्या असाव्या लागतात, एक म्हणजे टायमिंग आणि प्लेसमेंट आणि ताकद। त्या 3 गोष्टी चांगल्या असल्या तर षटकार येतो या खेळपट्टीवर, अन्यथा आपण जेल देतोय। हे सातत्यानं काल 10 सामन्यात पाहिलं, आजही 4 सामन्यात पाहिलं। एक आणखीन गडी बाद, सतीश बाद, 2 बाद, धावसंख्या त्याच जागेवर त्याच ठिकाणी 15 वर। 10 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 15 वर। नवीन फलंदाज जातोय सर्वेश। सर्वेशला धीराने खेळावं लागेल, टिकावं लागेल। जर तुम्ही शैलेशच्या साथीनं निर्णय घेतला की फलंदाजी करण्याचा, तर तुम्हाला थांबणं गरजेचं आहे, रोखणं गरजेचं आहे। हा खराब चेंडू आहे का बघायचं, पंचांच्या नजरा लागल्यात, पंच म्हणतायत खराब चेंडू आहे। धावसंख्या 1 ने नक्कीच वाढली, पोचली 16 या धावसंख्येवर। हो, एकच आहे, व्हाईट बॉल, खराब चेंडू, धावसंख्या 16। नाही म्हटलं तर अजूनही 14 चेंडू यायचे आहेत, खूप चेंडू शिल्लक आहेत। खराब फटका, चांगला चेंडू म्हणता येईल। 1 धाव मात्र नक्कीच बाईच्या रूपात बहुतांशी मिळलेले असावी। पंचांचा इशारा मात्र येत नाहीये, बाय आहे की कट आहे, बॅट आहे, बॅट आहे, म्हणजे ही धाव नक्कीच फलंदाजीच्या खात्यात जाईल, शैलेशच्या खात्यात जाईल, बरोबर ना? सर्वेशाचा पहिल्यांदा स्ट्राईक वर येईल, शेवटचा चेंडू असेल। शेवटचा चेंडू घेऊन दीपक, धावसंख्या 17 वर पोहोचली आहे। हा निघतो सर्वेसाठी, ओ क्लीन बॉल, यष्टा उद्ध्वस्त, आणि एक आणखीन खिंडार पडते, भगदाड पडते सर्वेश। सर्वेश मात्र 0 वर बाद।
चेंडू चांगला होता, गुडलेन स्पॉटवर पडला होता, हलकासा आतमध्ये कट झाला होता आणि एक महत्वाची ऑफ स्टंपला उडवून जातोय सर्वेश. बाद होतोय. 3 बाद. धावसंख्या त्याच ठिकाणी 17 वर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17. 3 बाद 17. खतरा आहे का बघायचं आहे. निर्णय घेतलाय तुम्ही नॉन अफेकीचा कौल जिंकून फलंदाजीचा, तर निदान कमीत कमी 40 धावा येणं गरजेचे आहेत. त्या आल्याच पाहिजे. 10ची सरासरी या खेळपट्टीवर. जर तुमची गोलंदाजी चांगली असेल, क्षेत्ररक्षण चांगलं असेल, तर तुम्ही डिफेंड करू शकता. क्रिकेटमध्ये या जरतरच्या गोष्टींना महत्व नसतं, पण इथे मात्र नक्कीच प्राप्त होईल. कारण 18 चेंडू 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूंवर जर फटकेबाजी झाली नाही तर मात्र आव्हान निवडक येईल, मोजकं येईल. चांगली गोलंदाजी होते. प्रमोद असो किंवा दीपक असो, प्रमोदनं 7 धाव दिले होते, दीपकनं प्रसाद असो किंवा दीपक असो, दोघांनी चांगली गोलंदाजी केली. दीपक जरी थोडासा महागडा झाला, म्हणजे 10 धावांचा झाला, तरी गोलंदाजी चांगली होते. ओ ओ ओ ओ खरा, मी म्हटलं होतं हा फटका. ओ ओ, 1 धाव झाली, 2 धावा झाल्या, 3 धावा होतील का बघायचंय. 3 धावांचा प्रयत्न यशस्वी होईल का. स्ट्राईक कडे थ्रो केला आणि 3 धावा. हा हा, बढिया बढिया रनिंग बिटवीन द विकेट. बघा विकेट तर मिळाला नाही, वरती 3 धावा बहाल केल्या. खराब क्षेत्ररक्षण झालं 4 जवळजवळ क्षेत्ररक्षकांकडून. धावसंख्या बोई हा गोलंदाज आलाय. तीन. धावसंख्या 3 ने वाढते, पोहोचते 20 वर. आता मात्र आकार येईल का घ्या बघायचं आहे. बोई गोलंदाज आहे. पहिल्याच चेंडूवर 3 धावा बहाल केल्या क्षेत्ररक्षकांकडून. हा निघतोय बोई चेंडू घेऊन. आडवा फटका फटकावण्याचा प्रयत्न होता, पण खूप बाहेर, ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. त्याला खराब म्हणून घोषणा करतात पंच अबू सुफियान. धावसंख्या नक्कीच 1 ने वाढते, पोहोचते 21 वर. शादाब स्ट्राईक वर तयार होतोय. हा निघतोय बोई. दुसरा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. फुल टॉस घेण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट झाला होता, ते पाहिलं होतं बोईनं. लगेच आखू टप्पा टाकला आणि बुंद्यामध्ये टाकण्याच्या फ्लाईट मध्ये चकवला जातोय. धावसंख्या स्थिरावली त्याच ठिकाणी त्याच जागेवर 21 वर. अजूनही 10 चेंडू यायचे बाकी आहेत. धीरानं खेळावं लागेल, थोडस दमानं खेळावं लागेल. लाईन अँड लेंथ ओळखून पारखून, जमेची बाजू ओळखून, खेळपट्टीचा अंदाज घेऊन. कारण खेळपट्टी फसवी आहे, चकवी आहे, चकवते. वारंवार फलंदाजांना फसवे शॉट मारण्यासाठी बाध्य करते. मोठा फटका बघा, मी म्हटलं होतं मी. मग गेला एक आणखीन विकेट्स. या खेळपट्टीवर मोठे फटके येत नाहीयेत. बॉलिंग ट्रॅक आहे जसं म्हणूया आपण हवं तर, पण फलंदाज वारंवार लालच बुरी बला अनुरूप गलती कर रहे हैं और विकेट पर विकेट का पतन होता जा रहा है. 4 खिलाड़ियों के खोने के बाद रन संख्या 21 पर अभी भी 9 गेंदें शेष. बोई गेंदबाजी का जिम्मा संभाले हुए नए बल्लेबाज जाता हुआ दीपक. अब शादाब की जगह पर, अब हालांकि स्ट्राइक पर शैलेश है. बोई की चौथी गेंद लेकर तैयार और द विकेट. बढ़िया गेंद, हाफ को लेकर ड्राइव किया. लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद, चौक करना था, चुस्त था, तंदुरुस्त था. हल्की सी जरूर गड़बड़ हुई थी, लेकिन उसका पर्याप्त फायदा नहीं उठा पाए दोनों बल्लेबाज. रन संख्या कुल मिलाकर 1 से बड़ी पहुंची, कुल मिलाकर 22 पर. अभी भी 8 गेंदें शेष है और मैं निर्धारित कहता हूं कि 40 की पार का आंकड़ा जरूरी है. अगर आपने गेंदबाजी का निर्णय न लेते हुए बल्लेबाजी का निर्णय लिया है तो आपको रन्स बनाने होंगे. ये गेंद फ्लाइट, बहुत ज्यादा फ्लाइट से पूरी तरह चकमा खा बैठे. खड़े खड़े खेलने का प्रयास किया था, बिल्कुल कदमों का इस्तेमाल बहुत कम था. वहीं पर है, 22 पर ही अटकी हुई रन संख्या है. अभी भी 7 गेंदें आने शेष. रन संख्या 22 पर. फिर एक बार बोई तैयार, अंतिम गेंद लेकर राइट ओवर द विकेट. ओ ये बहुत बार एक देखना क्या रहा, अंपायर का इशारा क्या आता है, 1 रन का जरूर इशारा होता हुआ बाय के रूप में. यहां पर रन संख्या 1 से बड़ी, कुल मिलाकर 3 ओवर की समाप्ति. 3 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या है 4 विकेट खोने के बाद 23 पर.
एकंदरीत धावसंख्या 23 वर पोहोचले. 23 4 बाद 23. गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. आम्हाला वेगळंच सांगितलं होतं. लक्ष्मण. लक्ष्मण येतोय वैयक्तिक पहिल्या संघाचा शेवटचा षटक घेऊन. दीपक साठी. दीपकला थांबावं लागेल, खेळावं लागेल. मस्त फटका, खणखणीत फटका, चांगला शेल. ओ ओ, प्रयत्न चांगला होता पण प्रयत्न अपुरा होता. चेंडू गेला सीमारेषा उल्लंघन करा. आता षटकार. चांगला चेंडू होता, फ्लाइट दिली होती, बाउन्स झाला होता, आडवा फटका आला होता. चांगला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती क्षेत्ररक्षकानं, पण चेंडू सीमारेषा पार. षटकार. लक्ष्मणच्या या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. धावसंख्या लगेच 29 वर पोहोचली. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. चांगला आकार जर आणायचा असेल तुम्हाला तर धावसंख्या मजबूत उभी करावी लागेल. कमीत कमी 40-45 च्या आसपास पोहोचावं लागेल. बघूया 29 वर पोहोचले. 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. हा चेंडू लक्ष्मणचा, मोठा फटका आणखीन एक आलाय. खणखणीत षटकार. हाफ ऑली शॉट, हाफ ट्रॅकर शॉट म्हणूया आपण. हो तर मस्त चेंडू. लेफ्ट राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. फ्लाइट देण्याचा प्रयत्न करतोय. फ्लाइटला ओळखून थांबून बॅकफुट वर जाऊन पंच केलाय पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरून. सरळ सीमारेषा पार. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. धावसंख्या 35 वर पोहोचली. दीपकच्या फलंदाजीचा एक जबरदस्त नमुना पाहायला मिळतोय. लक्ष्मण निघतोय तिसरा चेंडू घेऊन. आता मात्र हेलिकॉप्टर खोदून काढलेला फटका. 1 धाव मात्र मिळेल. स्ट्राईक रोटेट झालीये. आता मात्र स्ट्राईक वर येतोय आघाडीवर आलेला शैलेश. बघूया शैलेश काय करील. स्वतः प्रयत्न करेल की स्ट्राईक रोटेट करील. धावसंख्या एका मजबूत ठिकाणी पोहोचेल का. 36 वर पोहोचली. धावसंख्या 36. 4 बाद 36. हा चेंडू लक्ष्मणचा, चौथा. हाफ ट्रॅकर पुन्हा फटकावला. गेला खणखणीत षटकार. कुठेतरी फ्लाइट जास्त देतो का काय असं जाणवतंय. बॉल टाकताना थोडासा फ्लाइट जास्त देतोय आणि त्याचा फायदा उचलतात दोन्ही फलंदाज. मस्त हाफ ट्रॅकर चॉप आणि षटकार. धावसंख्या 6 ने वाढली, पोहोचली 42 वर. मी म्हणत होतो 40च्या घरातली धावसंख्या जर असेल आणि तुमची चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण असेल तर या डिफेंड केल्या जाऊ शकतात. या जरतरच्या गोष्टीनंतर पण सध्या तरी अजूनही 2 चेंडू शिल्लक. हा निघतोय लक्ष्मण चेंडू घेऊन. आता मात्र बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. त्याचा मात्र क्षेत्ररक्षक थोडी कबलात करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय पण चेंडू मात्र लागतोय चौकाराचा. चौकार. 4 धावा. धावसंख्या 46 वर पोहोचली. आता मात्र आकार येत चाललाय. आता मात्र एक चांगली फलंदाजी होताना दिसते. दीपक असो किंवा शैलेश असो. शैलेशनं चौकार घेतलाय, षटकार घेतला. आता शेवटचा चेंडू काय करतोय बघायचंय. हा निघतोय लक्ष्मण. लक्ष्मणने बऱ्याच धावा दिलेल्या आहेत. हा चेंडू शेवटचा. ओ ओ, इथे मात्र यष्टीचित बाद. इथे मात्र यष्टीचित बाद. चेंडू गफलतीचा होता, फसवा होता, चकवा होता पण खूप उशिरानं आला. चलिए देर आहे दुरुस्त है, कोई बात नहीं. डॉट बॉल गेंद. रन संख्या है 46, लक्ष्य है 47 का. गेंद है 24. मिलते हैं कुछ ही क्षणों बाद. हा ग्राउंड देतो की तू मार, मी छोटा आहे, पार करून दाखवा. आणि तिथेच फसगत होताना बघितले. काल 10 सामन्यामध्ये तसंच घडलं. आजही मागच्या 4 सामन्यामध्ये तसंच घडताना दिसतंय. श्याम आणि प्रसाद हे 2 आघाडीवीर. श्याम स्ट्राईक वर, नॉन स्ट्राईक वर प्रसाद. सनी पहिला गोलंदाज येतोय. पहिल्या षटकातला गोलंदाज घेऊन येतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू फटकावलाय. मी म्हटलं होतं हा मैदानच तसा आहे. लगेच आंग न देखा तांग न देखा बल्ला घुमाद्या नाही चालणार इथे. मी सतत म्हणतोय पण कोणीच माझा ऐकायला मागत नाही. हरकत नाही, तुमची मर्जी, मारा फटके. वा आउट. पहिला गडी बाद, पहिला गडी गारद. श्याम आउट.
आव्हान जरी 47 असलं, 11:15ची सरासरी जरी असली तरी थोडंसं धीरानं खेळणं गरजेचं आहे, थोडंसं थांबून खेळणं गरजेचं आहे. मी सातत्यानं म्हणतोय टायमिंग महत्वाचा आहे. इथे टायमिंग चुकला होता, प्लेसमेंट चुकली होती, कारण तिथं क्षेत्ररक्षक होता आणि ताकदही कमी पडली होती. म्हणजे त्या 3 गोष्टी कमी पडल्या आणि झेल मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. मात्र श्याम आता नक्कीच विचार करत असेल त्या गोष्टीचा, त्या फटक्याचा. पण अब क्या फायदा जब चिडिया चुक गई केत. एक गडी बाद झालाय. आता प्रसादवर मोठी जबाबदारी का हो आहे. दीपक नवीनच गेलाय, सनी निघतोय दुसरा चेंडू घेऊन. बघा बघा म्हटलं होतं मी, आओ ना देखा ताऊ ना देखा, बल्ला घुमा दिया. अरे भाई नहीं चलेगा, थोड़ा रुक कर खेलो, टिक कर खेलो, थोड़ा अपनी शैली को जमाओ, बिठाओ, नजरों को बिठाओ. लेकिन नहीं, चलो कोई बात नहीं, आपकी मर्जी है. एक और विकेट का पतन. अब बची है 22 गेंदें और 47 का वही लक्ष्य अभी भी बरकरार. मैं बार बार कह रहा हूं दोस्तों, टिक कर खेलना है, थोड़ा रुक कर खेलना है. पहले 2 ओवर जाने दो, भले जाती है 5-5, 6-6, 7-7 रन भी थे तो भी कोई हर्ज नहीं है, कोई नुकसान नहीं है. पिछले 3 मैच में हमने देखा है पहली 2 ओवर पर 13-14, 13-14 ऐसे रन आए हैं और बाकी बाद में 2 ओवर पर कड़े प्रहार होते हुए दिखे हैं और बड़ा स्कोर बनते हुए देखा है. तो अपने दिमाग में छाप लीजिए कि थोड़ा आराम से खेलना है. गेंदबाजी और मेरिट के हिसाब से गेंद पर बल्ला घुमाना है, लेकिन यहां पर उस तरह का दिखाई नहीं दे रहा है. 22 गेंदें अभी भी बची हैं और 47 रन बनाने हैं. अब स्ट्राइक पर हालांकि गेंदबाज सनी जो कि हैट्रिक पर है. इससे पहले कल ट्रोजन वॉरियर्स के श्रीकांत ने हैट्रिक चटकाई थी, उसके बाद बीएस बॉयज के स्वप्निल ने हैट्रिक चटकाई थी एके लॉयर्स की विरुद्ध. अब देखते हैं यहां पर क्या सनी वो हैट्रिक चटकाने वाला तीसरा खिलाड़ी बनता है. देखते हैं क्या होता है. ये निकला हैट्रिक के लिए तीसरी गेंद. ओ अच्छी गेंद सीधे बल्ले से खेला. ये जरूरी है. डिफेंसिव शॉट खेलो, अच्छी गेंद का सम्मान करो, धकेल दो रोक कर, कोई हर्ज नहीं. बुरे गेंद का इंतजार करो यार, अभी भी गेंदें बाकी है शेष बहुत सारी. केवल 3 गेंदें समाप्त हो चुकी है तो अभी भी 21 गेंदें शेष है. तो हो सकता है कहीं अच्छी गेंद मिल जाए बड़ा प्रहार करने के लिए और बचे हैं 46 रन, वो भी पा सकते हैं. ये गेंद बुल्लर लेन गेंद थी, ब्लॉकआउट बनाने का प्रयास किया था सनी ने. इस बार हल्के हाथों से दबेल किया, संभल कर खेलना जरूरी था. उसी अनुरूप दोनों बल्लेबाजों ने अब अच्छा स्ट्राइक रोटेट किया, दीपक हो या फिर वैभव हो. रन संख्या 2 पर अभी भी 45 रन दूर आने वाले 20 गेंदों से. लक्ष्य जरूर गेंदों के मुकाबले में ज्यादा दिखाई दे रहा है, लेकिन संभावना है टिक कर खेले, रुक कर खेले, थोड़ा सेट हो जाए तो फिर बाद में प्रहार कर सकते हैं. 5वीं गेंद सनी की. बढ़िया गेंद इन द ब्लॉक होल और ये क्लीन बोल्ड. अच्छी गेंद थी, कसावट भरी गेंद थी, सीधा पल के झपकने से पहले ही गेंद गिल्लियां उड़ाकर चली थी. नए बल्लेबाज अक्षय पर बहुत बड़ा दायित्व है, जिम्मेदारी है. अक्षय केवल मात्र 2 रन, बहुत ही नाजुक अवस्था. 3 खिलाड़ी खोने के बाद यहां पर सही एक 11 की. अब इस नाजुक अवस्था से अगर उभरना है, निकलना है, तो मैं फिर कहता हूं बल्ला और पिच इसका संपर्क बार बार रखिए. बल्ला ज्यादा से ज्यादा नीचे रखिए. 19 गेंदें और 45 का लक्ष्य बचा है. सनी अंतिम गेंद लेकर लंबा चौड़ा रनअप लेकर, ये गेंद अक्षय के लिए. ओहो देखा, मैंने कहा था दोस्त, मैंने कहा था क्यों बार बार फंस रहे हो यार वो जाल में. और एक विकेट का पतन. बहुत बड़ा दायित्व, पहाड़ जैसा दायित्व लेकर नया बल्लेबाज जाता हुआ ओमकार. ओमकार स्वरूपात तुझं नमो. करावं लागेल ओमकारला, नावाप्रमाणे ओमकारचा स्टार्ट करावा लागेल, धीरानं खेळावं लागेल. मी सातत्यानं म्हणतोय 6चे 6 चेंडू म्हणतोय की धीरानं खेळा, थोडा थांबून खेळा. नाही, फलंदाज ऐकायला मागत नाहीये. तब्बल 4 फलंदाजांनी ऐकलं नाहीये आणि आल्या त्याच्यामधले 3 फलंदाज शून्यावर बाद. 18 चेंडू आणि 45 धावा, 15ची सरासरी आहे. होस
निघू शकते. या खेळपट्टीवर 23 धावा, 22 धावा, 18 धावा निघाल्यात एका षटकामध्ये. त्यामुळे होऊ शकतात, शक्य आहे. फक्त गोलंदाजाला ओळखून, गोलंदाजी ओळखून तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. थैंक यू रविदा. मैं आपसे सिर्फ 2 मिनट लेना चाहूंगा. जी जी. अच्छा, हम बढ़ते हैं आगे. टॉस का बॉस जो उड़ाएंगे हमारे मोहम्मद. मोहम्मद जी, मैं आपको बताना चाहूंगा कि ये टॉस कुछ इस प्रकार है. एक साइड है पंडर 11 और अगली साइड है श्री प्रतिष्ठान. तो टॉस मैं आपके हाथ में देना चाहूंगा और अगला टॉस जाएगा. कॉल कौन करेगा? ठीक है, प्रताप हमारे कॉल करेंगे. पंडर कॉल आया है और आया है श्री प्रतिष्ठान. इसका मतलब आप टॉस जीते हैं. मैं आपका निर्णय जानना चाहूंगा कि आपका टॉस जीतने के बाद आपका निर्णय क्या रहेगा? फील्डिंग करने का. फील्डिंग का आगे और स्ट्रैटेजी गेम्स के बारे में आप बताएंगे जरा कुछ. 3 ओवर का मैच है तो हम लोग उनको रोकने के लिए 3 ओवर कम से कम प्रयत्न करेंगे. चलो, बहुत बढ़िया. प्रताप जी, मैं आपसे जानना चाहूंगा, अगर आप टॉस जीतते तो आपका निर्णय क्या होगा, क्या होता, और आप अपने टीम के बारे में, आपकी स्ट्रेटेजीज के बारे में कुछ शेयर करना चाहेंगे तो ये बहुत अच्छी बात होगी हमारे लिए. अब ऐसे टॉस जीते तो फील्डिंग ही लेते. हम लोग भी चेसिंग के लिए इजी जा रहा है. चेसिंग हो रहा है, कल से जो देख रहे हैं मैच चेस हो रहा है. ओके, थैंक यू सो मच. आप दोनों ही टीम को लो बेस्ट ऑफ लक. यूनुस, ये मुकाबला 3 ओवर का ही 4 ओवर का है? बता दो. यस, थैंक यू. अब बचती है 16 गेंदें और 39 का लक्ष्य. 16 गेंदें और 39 का लक्ष्य बचा हुआ है. यकीनन मौका है, यहां पर दस्तूर भी है. बस रुक कर खेलना है, थोड़ा सा टिक कर खेलना है. जल्दबाजी में आप गलत शॉट नहीं खेल सकते. ओ, ये गलत शायद गेंद हो सकती है. देखते अंपायर का इशारा कहता है खराब गेंद. यहां पर आती हुई इशारा किशोर जी की तरफ से. अब 16 गेंदे 38 का लक्ष्य बचा है. 16 गेंदे और 38 का लक्ष्य संभव है. ओमकार तैयार होता हुआ. ओ, बड़े बड़े शॉट खेलना जरूरी था, इसलिए स्टेप आउट हुए थे, लेकिन गेंद इतनी स्किट हुई, जल्दी से जुप करके निकल गई. डॉट बॉल. दोस्तों, 4 ओवर का अगला मैच रहेगा क्योंकि ये फ्रेश मैच है. केपीटी बॉयज आप ध्यान में रखिए, 4 ओवर का मुकाबला रहेगा क्योंकि फ्रेश मैच है. अब बचती है 15 गेंदें और 38 का लक्ष्य. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ, 1 रन का इजाफा जरूर होता हुआ. अभी भी 37 रन दूर आने वाले 14 गेंदों से. आदरणीय शाहिद भाई का यहां पर आगमन हो चुका. मैं तहे दिल से उनका स्वागत करता हूं. आदरणीय शाहिद भाई जी, धन्यवाद आपका फिर एक बार इस मंच पर. बहुत बहुत स्वागत. उसी के साथ आदरणीय किशन पाटिल जी यहां पर उपस्थित है, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करता हूं. आपका स्वागत है किशन दादा. लेग स्टंप छोड़ते हुए व्हाइट बॉल. 36 36 14 36. 14 चेंडूने 36 धावांचं आव्हान. चौदा चेंडूने 36 धावांचं आव्हान. हा निघतोय परत एकदा. अजय चेंडू घेऊन 5वा हा चेंडू. चांगला बुंद्यामधला खोदून काढलाय, पण धावा मात्र होत नाहीये. धावा होणे गरजेचे आहेत, नुसतं थांबून उपयोगाचं नाहीये. चेंडू मात्र वाया जातील. 13 चेंडू आणि 36 धावा अव्याक्यात आहेत. शक्य आहे, होऊ शकतात. क्रिकेटमध्ये अशक्य नाही, शक्य आहे, करावे लागेल. मात्र 13 चेंडू 36 धावा. हा निघतोय शेवटचा चेंडू घेऊन अजय. ओ बघायचंय पंच काय म्हणतात. नाही, पंच म्हणतात, किशोरजी म्हणतात की खराब आहे, लेग स्टंप सोडून जाणार. आता मात्र 35 धावांचा आव्हान शिल्लक येणाऱ्या त्या 13 चेंडूंमध्ये. बघूया पुन्हा एकदा अजय निघतोय शेवटचा चेंडू घेऊन, 12वा चेंडू घेऊन. फुल टॉच फटकावला. झेल आहे, पण पुरेल का, पोचेल का? पोचेल सहज, आरामात, सहज सोपा झेल टिपलाय.
एक आणखीन गडी बाद. आता मी म्हणू शकतो की आव्हान थोडंसं कठीण आहे पण शक्य आहे. 12 चेंडूत 35 धावा. अहो 6 चेंडूत 36 होऊ शकतात. आपण पाहिलंय बऱ्याच वेळा क्रिकेट जगतामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. तर इथे 12 चेंडूत 35 धावा का होऊ शकत नाही. पॉझिटिव्ह राहावं लागेल. खेळ आहे तुमच्या हातात. यस तुम्ही खेळा. 12 चेंडू आणि 35 धावांचा वन शिल्लक आहे. धीरानं खेळावं लागेल. लक्ष्मण नवीन फलंदाज जातोय त्याला धीरानं खेळावं लागेल. ओमकार तिथं पोहोचलाय. ओमकारनं 2 चेंडू खेळले आहेत. त्याला एकच धाव काढता आली आहे. त्यामुळे दोघांवर जी काही जबाबदारी आहे ती दोघांवर आहे. लक्ष्मण मात्र स्ट्राईक वर जाईल. गणेश येतोय गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी. 35 धावांचा आव्हान आहे. जवळजवळ 17.5 धावा रोखायच्या आहेत. हरकत नाहीये. चांगल्या धावा रोखायच्या आहेत. त्यामुळे त्याला फक्त अचूक टप्पा लाईन अँड लेंथ राखत गोलंदाजी करायची आहे. पण इथे मात्र 12 चेंडूत 35 धावा काढायच्या असतील तर मात्र या डावखुऱ्या लक्ष्मणला काहीतरी आपले वेगळे हात दाखवावे लागतील. ओमकारच्या साथीनं आव्हान शक्य आहे. पॉझिटिव्ह राहावं लागेल. हा निघतोय गणेश पहिला चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. मस्त फटका बॅकफुटवर झेल अपुरा. वन बाउन्स हातात जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव मात्र नक्कीच मिळतंय. एक धाव बरोबर संघाची धावसंख्या 13 या अशुभ स्थानावर पोहोचले. बघूया आता मात्र 34 धावांची गरज. 11 चेंडू मध्ये 11 गेंदे और 34 का लक्ष्य बचा है. हल्की सी कानाफूसी दोनों बल्लेबाजों के बीच अपने अपने जगह पर जाते हुए दौड़ाते हुए. अब तक गणेश अच्छी शुरुआत कर चुका है लेकिन ओमकार लालायित होता हुआ बल्लेबाजी की तरफ. ये गेंद बड़ा शॉट खेलने का प्रयास लेकिन लेग स्टंप छोड़ती गेंद जा रही थी लेकिन अंदर की तरफ से. यहाँ पर कोई इरादा नहीं, कोई मौका नहीं, दस्तूर नहीं है, कोई जरूरत भी नहीं है वाइड देने की. 10 गेंदे और 34 का लक्ष्य. 10 चेंडू आणि 34 धावा आव्हान जिंकण्यासाठी साई एकेरवा 11 संघाला श्री गणेश सेक्टर 2 संघाच्या विरुद्ध 10वा चेंडू येतोय. 10 चेंडू आणि 34. मोठा फटका. स्लो ओवर डिलीवरी पेस से गति परिवर्तन किया. यहाँ पर गेंदबाज ने चतुराई भरी गेंद डाली थी. उस गति परिवर्तन को भाप नहीं पाए गणेश के ओमकार और फिर तरह से चकमा खा बैठे. अब तक 3 गेंदे खा चुका है ओमकार. एक ही रन मिल पाया है उसके 4 गेंदों में से. अब बचती है 9 गेंदे और 34 रन. यही निकल पड़े गेंदबाज गणेश. फिर एक बार ओवर द विकेट. इस बार भी ओ नहीं नहीं नहीं. आम न देखा ताम न देखा. बस बल्ला घुमा दिया. नहीं चलेगा. डॉट बॉल. अब बचती है 8 गेंदे और 34 का लक्ष्य. 8 चेंडू आणि 34 धावा. फिर एक बार तैयार. आदरणीय संजय जी मात्र यहाँ पर आगमन हो चुका है. मैं तहे दिल से उनका स्वागत करता हूँ. आपका हार्दिक हार्दिक स्वागत सर. ये गेंद ये बढ़िया. हाँ ये बढ़िया है. ये करारा है. देखिए संजय जी महादेव यहाँ पर आगमन हुआ और वहीं पर राज जी को और संजय जी को सम्मानित करते हुए एक करारा चौका अर्ज दिया यहाँ पर ओमकार ने. इसी चौके और इसी छक्कों की जरूरत है. रन संख्या 19 तक पहुंच चुकी है. अभी भी 28 रन दूर आने वाले 7 गेंदों से. मैं रवि जी से निवेदन करना चाहूंगा कि ओ गलत शॉट कैच हो सकता है. और ये कैच गलत शॉट. थोड़ा और रुकना चाहिए था. अच्छा लय में आया था लेकिन गलती कर बैठा ओमकार. विकेट का पतन. अब बचती है 6 गेंदे. रन निकाल लेंगे 28. इस दरम्यान मैं निवेदन करना चाहूंगा रवि जी से की आप नुकतंच ज्यांचं आगमन झालं तर आदरणीय संजय जी यांचं यथोचित स्वागत करावं. धन्यवाद संजय जी. आपण दिलेल्या वेळेबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि आपल्या मंचाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद. तर संजय जी म्हात्रे यांच्या मंचावर आगमन. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुष्पगुच्छ स्वरूपात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच राज जी इथं उपस्थित आहेत. त्यांचे आमच्या मंचाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो. सहा चेंडू आणि 28 धावा. नवीन गोलंदाज येतोय संगम.
बोल राधा बोल, संगम होगा कि नहीं? गेंद और बल्ले का संगम होना जरूरी है, अनिवार्य है, क्रम प्राप्त है। क्या संगम नाम का ये गेंदबाज आने वाले 6 गेंदों पर 28 रन दे पाएगा? देखते हैं, देखने वाली बात होगी। विनय जा चुका है, लक्ष्मण स्ट्राइक पर तैयार। ये के पहली गेंद, बड़ा शॉट होना जरूरी है। नहीं, ये ग्राउंडी शॉट अब नहीं चलेगा, क्योंकि पर्याप्त अब 5 गेंदें हैं और 28 रन बनाने हैं। सुशांत आंकड़ों की उठापटक करता हुआ मेरा सहयोगी सुशांत, धन्यवाद सुशांत। 5 गेंदे 28 रन, बड़ा शॉट है भाई, बड़ा शॉट है। नहीं, बड़ा शॉट की जरूरत है। 1 रन पूरा, दूसरे का प्रयास मुश्किल, केवल मात्र 1 रन। अब बचती है 4 गेंदे और 27 रन। 4 चेंडू आणि 27 धावांचा वन शिल्लक। 4 गेंदे और 27 रन, 4 चेंडू आणि 27 धावा। विनय विनय विनय, मार यार मार, कुछ तो मार, चल लगा। 3 चेंडू 27 धावा। आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिले की काय, विजयाकडे वाटचाल करताना मात्र इथे दिसतोय श्री गणेश सेक्टर 2 संघ। बघायचंय, पण अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक आहे, 27 धावा आहेत। ओहो, बहुत दूर, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया यार। तो पहले क्यों नहीं प्रयास किया दोस्त? चलिए कोई बात नहीं, अभी भी 21 रन दूर है आने वाले 2 गेंदों से। धाव संख्या 26 वर 47 अनुषंगाने अजूनही 21 धावांची गरज येणाऱ्या फक्त 2 चेंडूंमध्ये। 2 गेंदे और 21 रन। क्षमता है, लेकिन पता नहीं कुछ गड़बड़ दिखाई दे रही है। ये गेंद संगम, और ये बढ़िया गेंद, ये बढ़िया वापसी, वहां पर छक्का खाने के बाद संगम की बढ़िया वापसी। अब केवल एक औपचारिकता, 1 गेंद और 21 रन, केवल औपचारिकता, और मैच यहां पर होती हुई समाप्त। विजेता यहां पर कह सकते अब ऑफिशियली श्री गणेश सेक्टर 2, बहुत बहुत मुबारक हो। और धन्यवाद साई एकविरा 11, आपने इस टूर्नामेंट में सहयोग रहा, सहभाग रहा, बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद, आभार। दीपकजींना विनंती आहे की संजयजींचं यथोचित स्वागत करावं। धन्यवाद संजयजी, आपण दिलेल्या वेळेबद्दल आपला मनपूर्वक आभार आणि आपला हार्दिक हार्दिक स्वागत। सुमित, फोटोग्राफर सुमित, यस प्लीज, संजयजी प्लीज। संजयजी पाटील यांचं एक योगदान महत्वाचं, त्यामुळे यथोचित मंचाच्या वतीने त्याचं स्वागत करतोय। धन्यवाद संजयजी, आपण दिलेल्या योगदानाबद्दल, आपल्या सहकार्याबद्दल आणि उपस्थितीबद्दल आपलं मंचाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपला आभार। आदरणीय गोरखनाथजी मात्रे, गोरखनाथजी मात्रे आदरणीय, प्लीज वरती या, आपणा स्वागत आहे। गोरखनाथजी मात्रे एक प्रमुख आधारस्तंभ, रानदेवी संघाचे करता धरता म्हणून ज्यांची ओळख, आदरणीय गोरखनाथजी मात्रे यांनी मंचावर यावं अशी आपणास विनंती राहील। तसेच राकेशजी पाटील यांनाही विनंती आहे की आपणही मंचावर यावं। राकेशजी पाटील, आपणास विनंती आहे की आपणही मंचावर यावं।
तर नुकतंच ज्यांचं मंचावर आगमन झालं ते आदरणीय गोरखनाथ जिमात्रे यांचं मंचाच्या वतीनं पुष्पगुच्छ स्वरूपात विजयजींना विनंती करतो की आपण यथोचित स्वागत करावं. धन्यवाद गोरखदा, आपण दिलेल्या वेळेबद्दल आपला आभार आणि आपला हार्दिक हार्दिक स्वागत. गोरखनाथ जिमात्रे एक जबरदस्त 40+ असून देखील अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी जी क्षमता ती गोरखनाथ जिमात्रे यांचं मंचावर आगमन. तसेच राकेशजी पाटील आपणास विनंती आहे. यस, थँक्यू. आमच्या मंचाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नील यांना विनंती आहे की आपण पुष्पगुच्छ स्वरूपात राकेशजींचं स्वागत करावं. आपलं हार्दिक स्वागत सर. तसेच आदरणीय कैलासजी पाटील यांचंही मंचावर आगमन झालेलं, मंचाच्या वतीनं आम्ही त्यांचंही पुष्पगुच्छ स्वरूपात स्वागत करतोय. कैलासजी पाटील, धन्यवाद सर, आपण दिलेल्या वेळेबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विजय अर्थात विजू यांच्या शुभ हस्ते ते पुष्पगुच्छ त्यांना प्रदान केला जातोय. हर्षद पहिला चेंडू हलक्या हाताने ढकलून दिला. एक धाव मात्र झाली आहे. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. घरची पीच आहे, त्यामुळं या अनुषंगानं त्यांना रोहितच्या या पहिल्याच गोलंदाजीवर निखिल आता पहिल्यांदा स्ट्राईकवर. एकेरी एक आक्रमक फलंदाज आहे. हर्षद ही तासाच फलंदाज आहे, त्यामुळे रोहितला थोडंसं धीरानं दमानं खेळावं लागेल. अचूक टप्पा राखावा लागेल. धावसंख्येला सुरुवात 1-0 विश्व निर्माण व्हावं तसा. दुसरा चेंडू खूप ऑप्शनच्या बाहेर. इथं मात्र पंच अबू सुफियान लगेच हात फैलावत आहेत, मजबूत इशारा करतायत. धावसंख्या 1 ने वाढली, पोहोचली 2 वर. हा चेंडू मात्र धाव मिळत नाहीये. और यहाँ पर 1 रन और मिलते हुए चहलकदमी करना जरूरी है. जी हाँ, बिल्कुल रुक कर खेलना है, टिक कर खेलना है. और मैं बार बार बता रहा हूं क्योंकि पहली 2 ओवर भले ही आपकी 7-8 रन के साथ मिल जाए तो भी बहुत है. अगर विकेटें बचाओगे तो बाद में 12 गेंदों पर कड़े प्रहार किए जा सकते हैं. देखते क्या होता है. अनिकेत और शेखर यहाँ पर स्कोरिंग की बागडोर संभाले हुए. बढ़िया शॉट, ये कैच हो सकता है. ये बाहर 6 रन का छक्का. रन संख्या पहुंची 9 पर इन 4 गेंदों की समाप्ति के बाद. बिल्कुल मैं कहता हूं कि अगर कमजोर गेंद है तो उस पर प्रहार जरूर कीजिए, लेकिन कमजोर गेंद को परखना, जानना, पहचानना बहुत ही जरूरी होता है. उसके लिए आपके ज्यादा वक्त नहीं मिलता, बस फ्रैक्चर ऑफ सेकंड, आधा सेकंड मिलता है. पहचान लीजिए और मार लीजिए. रोहित 5वीं गेंद. इस बार गेंद लेग स्टंप छोड़ते गेंद व्हाइट बॉल का. यहाँ पर अबू सुफियान जी का इशारा. रन संख्या दोहरे अंकों पर यानी 10 पर. बस धावसंख्या 10 वर. केपीटी बॉयज वर्सेस रणदेवी संघामधला हा महत्वाचा मुकाबला सामना. 5वा सामना आजचा हा निघतोय. रोहित चेंडू घेऊन 5वा. मोठा आहे हा, मोठा आहे, खूप मोठा आहे. हाफ वॉली घेऊन मस्त स्टँड डिलिव्हरी केली. सरळ सीमारेषा उल्लंघन, षटकार. धावसंख्या 16 वर पोहोचली. 5 चेंडूमध्ये 16 धावा उपलब्ध झाल्यात. मी म्हणतो होतो की थोडस धीरानं खेळलं तर चांगला फटका येऊ शकतो आणि तेच होत आहे. 3 गोष्टी जुळून येत आहेत. यास हलकासा ढकलून देण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट व्हायला हवा होता तर कदाचित विकेट पडले असते, पण डायरेक्ट हिट होऊ शकला नव्हता. धावसंख्या पहिल्या षटका समाप्तीनंतर बिन बाद 17. बिनबाद 17. एक चांगली सुरुवात, मजबूत सुरुवात रणदेवी संघाकडून. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर केपीटी बॉयजनं पहिला क्षेत्ररक्षणाचा विचार केलाय. तो विचार कदाचित पथ्यावर पडेल की काय सांगता येत नाही. अजूनही 3 षटका आहेत, त्यामुळे नक्कीच कमबॅक होऊ शकतं. अचूक टप्पा, भेदक गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अप्रतिम, या 3 गोष्टी पुन्हा एकदा कराव्या लागतील केपीटी बॉयज संघाला. हा चेंडू चांगला, बॅटची आतली कडा नक्कीच लागली होती
अपील केली होती पंचांकडे, पण पंच तटस्थ आहेत. अचूक नजरेनं हेरलं होतं. गोलंदाज संपतच्या या पहिल्या चेंडूवर संपतनं चांगली सुरुवात केली, मजबूत सुरुवात केली म्हणता येईल, कारण त्यानं पहिला चेंडू चकवा चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू जातोय संपतचा. दुसरा चेंडू ओव्हर द विकेट. हा चेंडू आडवा फटका खेळला आणि हा कदाचित आणखी एक षटकार. मस्त फटका. चेंडू मात्र खूप टप्प्याचा होता, हलक्या हाताने ढकलून दिलाय. संथ सुरुवात झाली होती. हलकासा ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता, त्याला भिरकावलं होतं. ऑन साइड वर धाव संख्या लगेच 6 ने वाढली, पोहोचली 23 पर्यंत. बरोबर ना, 23. पुन्हा एकदा संपत. तिसरा चेंडू. इथे मात्र स्टेप आउट झाला होता. थोडा इरादे केले होते की मी आक्रमण करेन, पण तिथे लगेच पदाला आली. ते ओळखलं होतं संपतनं. आखूड टप्पा घेतला होता, स्किट केला होता चेंडूला, हलवार दिशा दिली होती, गती परिवर्तन केलं होतं. चेंडू डॉट. संपत 10वा चेंडू. आता इथे मात्र बॅटची कडा लागल्यावरती चेंडू झेल आणि झेल बाद. इथे मात्र संपुष्टात येते निखिलची खेळी. हर्षद मात्र बाद होतोय. हर्षद थोडासा घाई गडबडीत फटकावण्याच्या प्रयत्नात मात्र बाद होतोय. आता हर्षदच्या जागेवर नवीन फलंदाज त्याचाच बंधू अनिकेत जातोय. हाही तितकाच प्रभावशाली फलंदाज आहे. फक्त घरचे मैदान जरी असलं, घरची खेळपट्टी जरी असली तरी ही खेळपट्टी मात्र फसवी बनवण्यात आलेली आहे. पिच क्युरेटर प्रताप ठाकूर यांनी म्हटलंय की या खेळपट्टीचा अंदाज जगातला कोणीच फलंदाज बांधू शकत नाही, आणि तसंच दिसतंय. कालही बघितलं होतं, आजही पाहायला मिळतंय. कुठेतरी फसवे चेंडू पडतायत आणि फलंदाज झेल बाद होत आहेत. धावसंख्या 10 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 23 वर. रणदेवी संघ वर्सेस केपीटी बॉईज. केपीटीची बॉईजची गोलंदाजी चालू आहे, तर रणदेवी संघाची फलंदाजी चालू आहे. हा चेंडू आडवा फटका, झेल आहे. मी म्हटलं होतं फसवी खेळपट्टी आहे. ओ नशीब नशीब नशीब. नशिबाची साथ मात्र निखिलला मिळते. नशिबानं बलवत्तर होतं म्हणून निखिल वाचतोय. क्षेत्ररक्षक मात्र थोडस गफलत करतोय. धावसंख्या 24 वर. 24 मजबूत धावसंख्या आहे. 12ची सरासरी आलेली आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधला. त्यामुळे अनिकेतला अजूनही धीरानं खेळावं लागेल. तब्बल 13 चेंडू, खूप बरेचसे चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या चांगली होऊ शकते जर तुम्ही धीरानं खेळलात तर. मी सातत्यानं तेच म्हणतोय, थोडासा वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागेल. हा चेंडू कटकण्याचा प्रयत्न होता, असफल होतोय. चेंडूची उसळी मात्र फसवून जाते. चांगला कमबॅक केला होता, ते संपत नाही. एकंदरीत काय तर 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या होते 1 बाद 24. तो यहाँ पर देखते हो कि अक्षय लिखारतकार गेंद, पहली अच्छे गेंद, बढ़िया गेंद, तेज तर्रार गेंद, खड़े खड़े खेलने का प्रयास, असफल निकल का प्रयास, डॉट बॉल। लेकिन अभी भी बहुत सारी 11 गेंदे, तकरीबन 11 गेंदे अभी भी शेष है, तो रुक कर खेला जा सकता है, ठीक कर खेला जा सकता है, लेकिन आओ न देखा ताओ न देखा बल्ला घुमाए नहीं चलेगा, वरना विकेट गंवा सकते हैं। एक गेंद जाते, हरकत नाही, काहीच हरकत नाही, थांबून खेळावं लागेल, धीराने खेळावं लागेल। हा चेंडू आडवा फटका मारला, एक धाव मात्र नक्कीच मिळेल, क्षेत्ररक्षक हजर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, एकच धाव मिळेल। आता मात्र अक्षयने चांगलं कमबॅक केलंय, गोलंदाजीवर अचूक टप्पा राखण्याचा तो प्रयत्न करतोय सातत्यानं। 2 चेंडू त्यानं अचूक टाकले, धावामध्ये एक धाव वसूल केली आहे। आता मात्र अनिकेत येतोय, धाव संख्या 25 वर पोहोचले, 1 बाद 25। ये गेंद
चांगला बुंद्यामधला चेंडू खोदून काढलाय लॉंग ओव्हर क्षेत्र शेजारी आहे. चांगला प्रयत्न होता पण चेंडू जातो सीमारेषेवर पार. खणखणी देतोय चौकार. बुंद्यामधला चेंडू होता हलक्या हातानं स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हणूया. सरळ बॅटने खेळून काढलाय. सरळ सीमारेषा उल्लंघन करत क्षेत्ररक्षक मात्र तिथं चकतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 4 ने वाढली पोहोचली 29 वर. अजूनही 9 चेंडू येणे शिल्लक. 9 चेंडू शिल्लक. इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. आणखी एक फटका आणि जेल. नाही षटकार. कडक कर्रारा जिसे मैं कहता हूं. हरदम बेहतरीन शॉट. 6 रन. अच्छी गेंद थी. शानदार प्रयास. सीधा लंगोन के सर के ऊपर से 6 रन. देखते हैं भाई भाई क्या हद तक बढ़ाते हैं. ये गेंद लेकर पड़े फिर एक बार. अक्षय ये गेंद 5वीं गेंद. ओ नहीं इस बार कुछ नहीं मिलेगा. केवल 1 मिलेगी. इस तरह के शॉट के लिए यहां पर पर्याप्त रन नहीं मिलेंगे. अभी भी एक गेंद आनी शेष. हाथ में गोटियां या पत्थर रख. जैसे ही खत्म होती है गेंद इस तरफ से इस तरफ करने का. अक्षय तैयार अंतिम गेंद लेकर. अब तक अच्छी गेंदबाजी हुई है ये कहना थोड़ा सा मुश्किल है. और ये अच्छी हो सकती है. ये अच्छी हो सकती है. जी हाँ बिल्कुल हुई है. ये अच्छी गेंद थी. फंसाने वाली गेंद थी. ऊपरी मोटा किनारा लगा गेंद हवा में गई. विकेट कीपर के दस्तारों में आउट. 36 का आंकड़ा. 36 के स्थान पर एक और विकेट का पतन. सूरज कब दूर गगन से नकीर. जिमी पर जिम्मेदारी है शायद अंतिम ओवर की. सूरज नवीन फलंदाज जातोय. नहीं कुछ अलग है और है. विनोद पर जिम्मेदार है गेंदबाजी की. विनोद गेंदबाजी का जिम्मा संभाले हुए. स्ट्राइक पर तैयार. अभी भी निखिल. ये गेंद सीधी गेंद. रुकना चाहते थे. वाइट बॉल उम्मीद कर रहे थे लेकिन उम्मीद के कारण यहां पर नहीं मिलेगा. होगा तो ही मिलेगा. निखिल एक और डॉट करता हुआ. नया बल्लेबाज सूरज जाता हुआ. ये गेंद फंस गई गेंद. बढ़िया बढ़िया बढ़िया. एन वक्त पर मौके पर उसने हाथ को बंद किया और गेंद को रोक दिया वरना छिटक जाती गेंद. एक और विकेट का पतन यहां पर. सात चेंडूत फक्त 3 धावा. अत्यंत खराब फलंदाजी म्हणता येईल ती निखिलची. निखिल या पद्धतीची फलंदाजी करताना दिसत नाही पण इथे मात्र कुठेतरी त्याचा कॉन्सन्ट्रेशन ब्रेक झालेला दिसला. आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज जातोय आराध्य. ज्याच्यावर जबाबदारी असेल का हो बघायचं पण नंतर तरी तो स्ट्राईकवर नसणार आहे. स्ट्राईकवर असेल तो नवीन फलंदाज सूरज. हे दोघेही नवखे फलंदाज आहेत. नवीनच आहेत. पहिल्यांदाच समोर जात आहेत गोलंदाजीला. शेवटचं 4 चेंडू खेळण्यासाठी धावसंख्या 36 वरच अडकून पडले. 36 चा आकडा आलाय. हा चेंडू तेज तर्रार चेंडू होता. एकदा मात्र नक्कीच मिळते. बघायचा इशारा काय करतायत पंच. बॅट की लेग बाय. बॅट असावी बहुतेक. इशारा येत नाही म्हणजे बॅट असेल. पुन्हा एक धाव मात्र खात्यात मिळते सूरजच्या. आराध्य पहिल्यांदाच स्ट्राईकवर. मोठा फटका. वा भाई वा भाई वा भाई वा. कडक 6 रन्स.
एक महत्वाचा नियम मी पहिला सांगू इच्छितो. थ्रोचा नियम आहे. थ्रो जर केली तर पंच डायरेक्ट नो बॉल देऊ शकतात. तो अधिकार त्यांना आहे. त्यामुळे तुमच्या शैलीवर त्यांचं लक्ष असेलच. व्हाईट बॉल धावसंख्या 1 ने वाढली, पोहोचली 44 वर. अजूनही 2 चेंडू शिल्लक. एक और कडक 6 रन्स. धावसंख्या 50 वर. आता मात्र आकार येत चाललाय. आता मात्र एक मजबूत आकार येत चाललाय. इथे मात्र केपीटी बॉईज संघाने नाणेफेकीच कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ती कुठेतरी चुकलंय की काय असं जाणवायला लागे. बघायचं आहे. त्यांचा निर्णय त्यांचा असेल, पण नक्कीच त्यांची क्षमता असेल 55-60 धावा काढण्याची, तर हरकत नाही. बघूया शेवटचा चेंडू हा निघतोय. विनोद एक फटका फसलाय, पण चेंडू मात्र हवेत आहे. एक धाव झाली, 2 धावा झाल्या, 2 धावा झाल्या, 2 धावा झाल्या. तिसरी धाव प्रयत्न नाही. फसतोय. सूरज मात्र पोहोचणार नाहीये. इथे मात्र एक आणखीन गडी बाद. पण गडी बाद होण्याला महत्व नाही, कारण विकेट्सवर मॅच नाहीये, तर फुल रन चेजवर मॅच आहे. त्यामुळे एकंदरीत काय तर धाव संख्या 4 षटकात समाप्ती नंतर 52 वर 53 धावांचं आव्हान. थोडस महागडं वाटतंय. कागदोपत्री जरी महागडं वाटत असले तरी या खेळपट्टीचा अंदाज सांगता येत नाही. 24 चेंडूत 53 धावा काढल्याही जाऊ शकतात. कारण मी म्हणतोय, सातत्यानं म्हणतोय, पहिलं षटक दुसरं षटक जाऊ द्या, तिसऱ्या चौथ्या षटकात प्रहार करा. अजिंक्य आराध्यने 3 चेंडूत 14 धावा फटकावल्या. चांगलं जबरदस्त योगदान दिलं. संघाला मजबूत स्थानावर नेऊन ठेवलं. पुरुषोत्तमजी पाटील यांचं मंचावर आगमन. आपलं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. पुरु 53 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू आहेत. आव्हान थोडस मजबूत वाटतंय, पण बघूया. केपीटी बॉईज संघामध्ये क्षमता नक्कीच असणार आहे. त्यामुळे त्या क्षमतेच्या अनुरूप फलंदाजी त्यांना करावी लागेल. करणं गरजेचं आहे, करणं भाग आहे. जरी 53 धावा असल्या, 4 षटकांचा जरी सामना असला, 13.25 ची सरासरी जरी असली, तरी फक्त थोडंसं धीरानं खेळलं, थोडंसं आक्रमकता स्वीकारली, तरी धावा होऊ शकतात. हे शक्य आहे. क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं. मी नेहमीच प्रोत्साहित करतो फलंदाजांना. जेव्हा जेव्हा मोठं आव्हान असतं तेव्हा तेव्हा माझा प्रयत्न असतो की फलंदाजांना प्रोत्साहित करावं आणि सामना एकतर्फा होण्यापेक्षा थोडासा रोमांचक व्हावा, थोडासा द्वंद्वित पाहायला मिळावं, म्हणून मी प्रोत्साहित करतो फलंदाजांना. त्यामुळे 13.15 ची सरासरी असली तरी ती शक्य आहे, होऊ शकतं. क्रिकेटमध्ये अशक्य अशा गोष्टी घडल्या जातात, घडल्या जाऊ शकतात. चला रणदेव संघ, क्षेत्ररक्षण सजावट करा. आता एक एक खेळाडू उतरवू नका प्लीज, लवकर. उपकरणदार प्रताप ठाकुर प्लीज याची नोंद घ्या. चीता, जैसे प्यार से कहता हूं मैं, चीता अपने बेहतरीन से बेहतरीन खिलाड़ियों को उतारते हुए, निखारते हुए, बुलाते हुए, एक से बढ़कर एक खिलाड़ी. दुनिया जानती है, जिसने सबका दिल जीता उसे मैं प्यार से कहता हूं चीता. नंबर 7. चला प्लीज क्षेत्ररक्षण सजमा प्लीज. हंसी मजाक तो होता रहेगा, लेकिन यहाँ पर वक्त की नजाकत में ध्यान में रखते हुए आपको थोड़ी जल्दबाजी का यकीनन मैं कोशिश करूंगा, प्रयास करूंगा, रिक्वेस्ट करूंगा, थोड़ी जल्दबाजी करें प्लीज. चला क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. प्रारंभिक फलंदाज जा, लवकर जा. आघाडीवीर फलंदाज गेले का? नाही गेले ना. बॅट्समन कुठे गेले? ही मॅच आहे 5वी. आता असतो हे बघ. मला पण समजलं.
दोन मॅच नंतर बरोबर आहे. चला प्लीज क्षेत्ररक्षण सजवा, प्लीज लवकर करा. खेळपट्टीची डागडोगी लवकर करा प्लीज, कारण फक्त 5वाच सामना आहे. या मॅच नंतर 2 मॅच होतील, त्याच्यानंतर त्यांची एक होईल. चला प्लीज क्षेत्ररक्षण सजवा, प्लीज क्षेत्ररक्षण सजवा. तर आव्हान आहे ते 53 धावांचं, 13.25 सरासरी आहे. पहिला गोलंदाज गोरखनाथ मात्रे, झिकरीचा गोलंदाज, अचूक टप्पा भेदक गोलंदाजीचा एक ज्याच्यावर संपूर्ण नियंत्रण असायला हवं. या खेळपट्टीचा प्रदीर्घ अनुभव ज्याच्याकडे आहे, या मैदानाचा प्रदीर्घ अनुभव आहे, तो गोलंदाज गोरखनाथ मात्रे आपल्या गोलंदाजीचा अचूक टप्पा ओळखून घेताना, पारखून घेताना, सराव करताना. अबू सुफियान और यूनुस शेख के 2 बेहतरीन खिलाड़ी अंपायरिंग की पकड़ संभाले हुए यहाँ पर तैयार होता हुआ. जिमी स्ट्राइक पर, ये पहली गेंद, खड़े खड़े खेलने का प्रयास करते हैं. लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, वहां पर कोई हड़बड़ाहट नहीं, थोड़ी जल्दबाजी जरूर हुई थी, लेकिन वहां पर ज्यादा रन नहीं अर्जित हुए. 1 रन की साथ रन संख्या खुल चुकी है, उभर चुकी है, पैदा हो चुकी है 0 से बढ़कर 1 पर. गोरखनाथ तैयार, दूसरी गेंद लेकर, पहली बार अक्षय के लिए. चांगले गेंद, बढ़िया गेंद, सीधी क्लीन बॉल होता हुआ, गिल्लियां उड़ाती हुई. मैंने कहा था लाइन और लेन का सटीकता उनके पास है. एक जबरदस्त तकरीबन 35-40 सालों का एक तगड़ा अनुभव उनके पास है. तो उन फलस्वरूप एक अचूक लाइन और लेन की सहायता से सीधे गिल्लियां उड़ा दी, और अक्षय देख भी नहीं पाए, परख भी नहीं पाए, तब तक गिल्लियां उड़ चुकी थी. ये क्लीन बॉल, ये पहले विकेट का पता था यहाँ पर. अब यहां पर नया बल्लेबाज गणेश जाता हुआ. गणेश जी, कुछ तो करना होगा, आशीर्वाद देना होगा अपनी टीम को. और सामने है गोरखनाथ, उन पर भी क्षमता है. ये जानना होगा, परखना होगा कि अच्छा बल्लेबाज है, अच्छा गेंदबाज है, तो टिक कर खेलना है, रुक कर खेलना है, टिक कर गेंदबाजी करनी है, रुक कर गेंदबाजी करनी है. ये दोनों बातें यहां पर देखने को मिल सकती है. देखते हैं गोरखनाथ जीतता है या फिर नया बल्लेबाज गणेश जीतता है. ये गेंद, बढ़िया शॉट, कड़क, यस बिल्कुल ये होना चाहिए था. फ्लाइट एट फुल टॉस गेंद थी, खड़े खड़े खेल दिया था, सीधा लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से सीधा बीचों बीच 6 रन के लिए. रन से के साथ रन के साथ पर गोरखनाथ चौथी गेंद, फ्लाइट 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 फुल टॉस गेंद, फिर एक बार 6 रन. फ्लाइट से छक्का देना चाहते लेकिन फ्लाइट को कंट्रोल नहीं पाए, फुल टॉस दे बैठे और उसका फायदा उठाया बल्लेबाज ने, सीधा 6 के लिए. नहीं, 13 रन संख्या. देखते हैं 5वीं गेंद, गोरखनाथ
इस बार अच्छी गेंद हल्के हाथों से धकेलने का प्रयास किया था, यहाँ पर रनआउट की संभावना हो सकती है। ओ नहीं, कलेक्ट नहीं गिर पाए वरना जरूर हिट होता। रन संख्या 1 से बड़ी पहुंची कुल मिलाकर 14 पर। देखिए 13.25 का औसत था, अब 14 रन आ चुके हैं, यानी इसका मतलब जो निर्धारित प्रति रन का जो टारगेट है, प्रति ओवर का टारगेट है, वो तो पा लिया है। फिर एक बार तैयार, अंतिम गेंद लेकर गोरखनाथ, कड़क कड़क 6 का छक्का। अब 18 गेंदे और 33 का लक्ष्य, अब 11 का लक्ष्य बन चुका है। देखिए दोस्तों, 13.25 का लक्ष्य था, अब 11 का बन चुका है। नए गेंदबाज अविनाश महात्रे, ये भी एक अच्छे गेंदबाज है, लेकिन संभल कर गेंदबाजी करने होगी। ये गेंदबाजी अगर नपी तुली हुई तो ही रोक सकते हैं, वरना ये घातक बल्लेबाज है दोनों। खास करके गणेश ने क्या बढ़िया 2 छक्के जड़े थे, और जिमी ने भी 1 छक्का जड़ा है, तो दोनों ही घातक बल्लेबाज है। अविनाश तैयार होता हुआ गेंदबाजी के लिए। अविनाश की पहली गेंद पर खड़े खड़े खेल दिया, यहां पर कैच की संभावना और कैच आउट। बेहतरीन कैच लपक लिया वहां पर, गणेश आउट। यहां पर पहले विकेट का पतन। अब आप कीजिए दूसरे विकेट का पतन। जी हां, दूसरे विकेट का पतन। संपतवर मोठी जबाबदारी असेल। 17 चेंडू आहेत, 33 धावांचा आव्हान शिल्लक आहे। 17 चेंडू 33 धावा, यस होऊ शकतात या खेळपट्टीवर, या मैदानावर। फक्त धीराने खेळावं लागेल। मी म्हटलं होतं, आव न देखा ताव न देखा बल्ला घुमाया नाही चालणार। थोडंसं धीराने खेळावं लागेल, थोडंसं दमाने खेळावं लागेल, जसं चेंडू येतो तसं मारावं लागेल। क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेऊन आपल्याला क्षेत्ररक्षण फलंदाजी करावी लागेल। 17 चेंडू आणि 33 धावा। आतापर्यंत धावसंख्या 20 वर अडकून पडली आहे। चांगली सुरुवात झाली, पहिल्या षटकात तब्बल 20 धावा झालेल्या आहेत, म्हणजे मजबूत सुरुवात झाली आहे। हा निघतोय अविनाश, दुसरा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट। मस्त फटका, खणखणीत झेल आहे। ओ मी म्हटलं होतं, आव न देखा ताव न देखा बल्ला घुमाया नाही चालणार, आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद। आता मात्र 16 चेंडू आणि 33 धावांचं आव्हान। 16 चेंडू आणि 33 धावा। नवीन फलंदाज जातोय प्रदीप। प्रदीपवर आता मोठी जबाबदारी आहे, दोन्ही नौके फलंदाज आहेत। प्रदीप नवीन फलंदाज, आता संपतच्या साथीला तीनही फलंदाज, जिमी असो, अक्षय असो, गणेश असो, परतले। ज्यांनी षटकार मारले होते ते परतलेले आहेत। आता मात्र षटकार मारावे लागणार, पहिला प्रयत्न करावे लागणार ते संपत आणि प्रदीपला। अविनाश ऑन अ हॅट्रिक, बघूया। श्रीकांतने हॅट्रिक घेतली आहे, स्वप्नीलने हॅट्रिक घेतली आहे। श्रीकांत, दीपक गायकवाड यांच्याकडून प्रोत्साहन आलंय, 500 रुपये पारितोषिक मिळेल जर या चेंडूवर जर अविनाश हॅट्रिक मिळवतोय तर 500 रुपये पारितोषिक दीपक गायकवाड यांच्याकडून। नाही, ग्राउंडी शॉट आहे, 1 धाव मात्र मिळेल। 1 टप्प्याशी दीपकचे 500 वाचलेले आहेत। धावसंख्या 1 ने वाढली, पोहोचली 21 वर। धावसंख्या 21 अजूनही मजबूत आहे का? हो आहे, नक्कीच। अजूनही 32 धावांची गरज आहे येणाऱ्या त्या 15 चेंडूंमध्ये। 15 चेंडू आणि 32 धावा। प्रताप ठाकूर यासाठी सुवर्ण संधी आहे। प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक। दीपक गायकवाड यांच्याकडून हा फटका मोठा आहे का? झेल आहे। ओ 1 मध्ये चेंडू गेला, हॅट्रिक झाली असती। संपत आउट। 14 चेंडू 32 धावांचं आव्हान आता शिल्लक। 14 चेंडू 32 धावा।
मी सातत्यानं म्हणते थोडस धीरानं खेळा, थोडस आरामात खेळा, पण मात्र नाही. 14 चेंडू 32 धावा. प्रताप ठाकूर यासाठी सुवर्ण संधी आहे. दीपक गायकवाड यांच्याकडून प्रत्येक झेल मागे 200 रुपयाचं पारितोषिक. महेंद्र सुतार यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. मन्याडाकडून प्रत्येक स्टंपिंग साठी 100 रुपयाचं पारितोषिक. हे प्रोत्साहन आहे या स्पर्धेच्या अनुषंगानं. चेंडू आहेत 14, धावा आहेत 32. अविनाश पुन्हा एकदा निघतोय. आतापर्यंत 3 गडी बाद केले. 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव दिले. अचूक टप्पा, भेदक गोलंदाजी, जबरदस्त नियंत्रण. नवीन फलंदाज जातोय आता संपतच्या जागेवर. रोहितला धीरानं खेळावं लागेल. आहे 14 चेंडू आहेत 32 धावांसाठी. खूप चेंडू आहेत, थोडस थांबून खेळणं गरजेचं आहे. हा 5वा चेंडू. चांगला चेंडू, हलकीशी अपील केली होती. पंचांकडे पाहिलं होतं अविनाशनं, पण पंच मात्र तटस्थ आहेत, शांत आहेत, स्थिर आहेत तब्येत. म्हणजेच बॅटची कडा लागली असावी बहुतेक. बॅटची कडा लागली म्हणजे ही धाव नक्कीच रोहितच्या खात्यात जाते. धावसंख्या 22 वर पोहोचते. आता मात्र 13 चेंडू आणि 31 धावा. 13 चेंडू आणि 31 धावा समीकरण. अविनाश शेवटचा चेंडू चांगला बुंद्यामधला खोदून काढलाय. डावखऱ्या फलंदाजाने 1 धाव झाली. 2चा प्रयत्न नाही होणार. चित्याच्या चपळाने देता अनिकेत आला होता. 1 धाव मात्र झाली. धाव एकंदरीत काय षटक संपते. 2 षटकात समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 4 बाद 23 वर. म्हणजेच काय तर 30 धावांची अजूनही गरज. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 15 धावा प्रति षटका मागे आहे. हेही शक्य आहे आव्हान. 6 चेंडूंमध्ये 15 होऊ शकतात. आव्हानाचा योग्य पद्धतीने आपण विचार केला तर थोडस गोलंदाजी अनुरूप फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके आले होते, आपण बघितले होते. शेवटच्या षटकात आराध्यानं मारले होते. 2 षटकार मारले होते. सहज सोपे षटकार मारले होते. टायमिंग केला होता, प्लेसमेंट होती आणि ताकद होती. 12 चेंडू 30 धावा, 15ची सरासरी प्रत्येक षटका मागची. बघूया तिसरं महत्वाचं षटक कोणाच्या हाती जात आहे. काय गोलंदाज कसा कट टाकतोय. विजय याला एक सुवर्ण संधी आहे पंढर 11 कडून. जर 3 बडी म्हणजे हॅट्रिक विकेट घेतले तर 500 रुपये पारितोषिक आहे पंढर 11 संघाकडून. दीपक कडून मिळतील तुला पैसे. पण कुठे व्हाईट बॉल. ओ तिथं पैसे लावले आणि व्हाईट बॉल टाकला त्यानं. हरकत नाही. धावसंख्या 1 ने वाढली, पोहोचली 24 वर. अजूनही 29 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू 29 धावा. दीपक निघतोय लांब लचक धाव घेत. हा निघतोय पहिला चेंडू डावखुऱ्या फलंदाजासाठी. आडवा फटका झेल आणि झेल बाद. 1 गडी बाद झालाय. अविनाश म्हात्रे चपल चलाख 50+ हा खेळाडू, पण आजच्या जबरदस्त अजूनही खेळ दिसतोय. KKPL चा चॅम्पियन बॉलर ज्याला म्हटलं जातं तो अविनाश म्हात्रे. आता ज्यानं गोलंदाजी केली होती अचूक टप्प्याची. अवघ्या 3 धावा देऊन 3 गडी बाद केले होते. आता मात्र 11 चेंडू 29 धावांची गरज. अनिकेत साठी आणि प्रताप साठीही आता. अनिकेत साठीही आता प्रत्येक झेल साठी 200 रुपयाचं पारितोषिक. दीपक गायकवाड यांच्याकडून प्रोत्साहन आले. नवीन फलंदाज पोहोचलाय वैभव. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का. नाही 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 यशस्वी नाही वाला. निर्धाव चेंडू डॉट बॉल. चेंडू शिल्लक 10, धावा शिल्लक 29. हा चेंडू स्लोवर डिलिव्हरी हलक्या हातात ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथं तरबेज आहे. गोरखनाथ पकडतोय तोपर्यंत 1 धाव मात्र होते. आता मात्र 9 चेंडू आणि 28 धावा. 9 चेंडू 28 धावा. समीकरण तुम्हाला माहिती आहे काय करावं लागेल. चौकाराची भाषा इथं बोलावी लागेल. विजय निघतोय चेंडू घेऊन. चौथा वैभव साठी. वैभवने आडवा फटका खेळला पण चेंडू मात्र तिथंच घुटमळतोय. धाव मात्र होत नाहीये. आणखीन एक चेंडू वाया जातोय. आता मात्र 8 चेंडू आणि 28 धावा.
बघूया केपीटी बॉईज, कमॉन बॉईज, 8 चेंडू 27-28 धावा. ओ ओ नाही, एकच मिळेल या फटक्यावर, एकच मिळेल. घोषित स्वरूपात 1 मिळते. आता 7 चेंडू आणि 27 धावा काढायचे आहेत. किसी का दिल नहीं जीता. 7-27. बढ़िया गेंद. ओवर की समाप्ति, ओवर की समाप्ति के बाद 3 ओवर की समाप्ति, बदरन संख्या कुल मिलाकर 26. देखिए आप तालियां सुन रहे होंगे, तालियां उस गेंदबाज के लिए है जिसने सबका दिल जीता, वो है मेरा प्यारा चीता. 6 गेंदे 27 रनों के लिए. थांब थांब, निलेश चव्हाणजी यांच्याकडून 1000 रुपये, दीपक गायकवाड यांच्याकडून 1000 रुपये आणि पंढरी लेवण यांच्याकडून 1000 रुपये, असे 3000 रुपये मिळतील जर प्रताप ठाकूर यांना मॅच 3 विकेट्स मिळवले तर, मॅच जिंकून दिली तर. अरे काय 27 पण तुला कमी पडतील का? नहीं, चीता है वो, क्या कुछ भी नहीं पीता, सबका दिल जीता. प्रताप ठाकुर, या देखिए, हा, क्या बात है. देखिए दोस्त, यहां पर दिल की धड़कन बढ़ चुकी है बल्लेबाज की. ओ तेरी, ये तो डेंजर बॉलर है. जी हाँ बिल्कुल है, घातक बल्लेबाज है. 6 गेंदे 27 रन. प्रताप उर्फ मैंने जिसका नाम रखा है चीता, जिसने सबका दिल जीता. बढ़िया शॉट, पहला विकेट का पतन यहां पर हो सकता है. सोडा विनद्दा, पहले विकेट का पतन. देखिए फ्लाइट से चकमा दिया है ये फंसाने वाले गेंदबाज. देखिए खुद पिच क्रिएटर है वो जानता है भली बात इस पिच का रुख. अब 5 गेंदे और 27 रन. नया बल्लेबाज महेश. महेश की दिल की धड़कन यहां तक सुनाई दे रही है कि क्या तक गेंदबाज है. हैट्रिक का सुनहरा मौका है. नीलेश, दीपक और पंडर 11 की तरफ से हर एक के प्रति से यानी तरफ से 1,000 रुपए के इनाम, यानी 3,000 रुपए के इनाम मिल सकता है लगातार 3 विकेट चटकाते हैं तो. स्ट्राइक पर तैयार होता हुआ वैभव, 1000 तो कमा लिया है. दूसरी गेंद, ओ बढ़िया गेंद, इन द ब्लॉक आउट डालने का प्रयास, लेकिन ये गेंद डॉट बॉल. अब बचती है 4 गेंदे और 27 रन. इसके बाद का मुकाबला जो भी इन दोनों में से जीतेगा वो श्री गणेश सेक्टर 2 से अंतिम अगली लड़त, अंतिम मुकाबला खेलेगा. ये गेंद, ओ फंसाने वाली गेंद, घुमाने वाली गेंद, बहुत ज्यादा टर्न, बहुत ज्यादा घुमाव, बहुत ज्यादा उछाल, वाइड बॉल. 4 गेंदे 26 रन. विजय पहुंचा नहीं, पहुंचा नहीं पहुंचा. हर्षद ने उस गेंद को लपका, लेकिन तब तक 1 रन पूरा हो चुका था. चलिए कोई बात नहीं, अब बचती है 3 गेंदे और 25 रनों का लक्ष्य. 3 चेंडू आणि 25 धावा. अजूनही हॅट्रिकची संधी आहे प्रताप ठाकूरला. बघूया या 3 चेंडूवर 3000 मिळू शकतात. श्री गणेश सेक्टर 2, चला या नाणेफेकीसाठी आपण तयार राहायचंय. टॉर्च का बॉक्स या मंचावर. ओ नाही, लागत नाहीये. ओ महेंद्र के लिए 200 रुपए का इनाम है. जी हाँ, प्रयास कर रहा है. नहीं 200 बोला है मनोज पाटिल ने बोला है. अभी 2 गेंदे शेष है. 200 रुपए का इनाम है महेंद्र ठाकुर. चलिए प्रयास कीजिए. ये गेंद,
बढ़िया हेलीकॉप्टर खोद के निकाला उस गेंद को, खेल दिया लॉन्ग ऑन पर, फील्डर मौजूद, लॉन्ग ऑफ पर फील्ड हो तब तक 1 रन आराम से पूरा हो चुका था। अभी भी 24 रन दूर आने वाले एकमात्र गेंद से। विजय के लिए सुनहरा मौका दीपक की तरफ से, 200 रुपए का इनाम है कैच के लिए। क्या आएगा अंतिम गेंद पर वो कैच, देखते हैं क्या होता है। विजय निकला कैच लेने के लिए, ये गेंद ले कैच, लेकिन नहीं कैच आया। फील्ड कर सिर्फ डॉट बॉल। कुल मिलाकर तकरीबन 23 रनों से इस मैच को गंवा बैठे हैं केपीटी बॉयज। और बहुत बहुत धन्यवाद इस टूर्नामेंट के आपका सहयोग रहा, बहुत बहुत धन्यवाद और बहुत बहुत मुबारक हो रांजन देवी टीम इस पहली जीत के लिए। या बाबांनो या रांजन देवी संघनायक आणि श्री गणेश सेक्टर 2 संघनायक नाणेफेकीसाठी या लगेच मंचावर। आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय अविनाश म्हात्रे। जबरदस्त गोलंदाजी आणि जखडून ठेवलं होतं त्या 3 फलंदाजांना महत्वाच्या, आणि त्याच जोरावर अविनाश म्हात्रे ठरतोय मॅन ऑफ द मॅच, केवळ फक्त 3 धावा देऊन। मैं राकेश पाटिल जी से निवेदन करना चाहूंगा। राकेश पाटिल जी, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते ते पारितोषिक वितरित करावं। आदरणीय कैलासजी पाटील यांच्या समवेत मॅन ऑफ द मॅच अविनाश म्हात्रे। 3 धावा आणि 3 महत्वाचे खांदे फलंदाज बाद। अभिनंदन। धन्यवाद रवि। मैं चाहता हूं कि श्री गणेश और रांजन देवी टीम से मैं चाहता हूं कि टॉस का बॉस के लिए वो मंच पर आ जाए। सबसे पहले तो बहुत बहुत बधाइयां रांजन देवी टीम के लिए। मैं दोनों ही कैप्टन से रिक्वेस्ट करूंगा कि वो स्टेज पर आ जाए ताकि हम ये बहुमूल्य टॉस उड़ाया जाए, जो कि टॉस का बॉस है। श्री गणेश के गणेश और रांजन देवी के कप्तानों से निवेदन है कि आप जल्द से जल्द स्टेज पर आए। बहुत अच्छी गेंदबाजी की थी यहां पर प्रताप ठाकुर ने, जो कि मंच पर आ चुके हैं। मैं गणेश से रिक्वेस्ट करूंगा जो कि स्टेज पर आ गए हैं। मैं राकेश दास से रिक्वेस्ट करूंगा, राकेश जी से रिक्वेस्ट करूंगा कि आप स्टेज पर आए और हमारी सहायता करें टॉस उड़ाने में। मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा राकेश जी आप स्टेज पर आए, क्योंकि आपकी सहायता ही हमें हमारा मनोबल बढ़ाती है और हमें ऐसे